आपल्यासोबत नक्षलविरोधी अभियानाचे प्रमुख व विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील सर आहे. सर, पहिल्यांदा असं प्रकारे घडलं की ज्या नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं त्यांना महाराष्ट्र दर्शन घडवण्यात आलं. या पाठीमागे नेमका पोलिसांचा काय उद्देश? यापूर्वी महाराष्ट्र पोलिसांनी आणि गडचिरोली पोलीस दलाने जे अतिदुर्गम भागातील जे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी आदिवासी विभागाबरोबर टायअप करून आपण गेले 10 वर्ष त्यांना महाराष्ट्र दर्शनाच्या सहली घेत आहे की ज्यामुळं ही मुलं आपल्या महाराष्ट्राचं आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रगती पाहू शकतात. तर अलीकडे जे माओवादी मोठ्या प्रमाणात आत्मसमर्पित झाले त्याच्यापैकी बरेच जण माड क्षेत्रात काम करत होते, जे 25-25, 30-30 वर्ष त्या क्षेत्रात राहिले होते. त्यांना बाहेरच्या विश्वाचं काहीही अनुभव नव्हता. काही लोकांनी तर इलेक्ट्रिसिटीसुद्धा ऑपरेट केली नव्हती. तर त्यांच्याकडूनच अशी मागणी आली आणि आमचाही एक तोच संकल्प होता की ज्यांनी माओच्या एक फॉल्स विचारांच्या जे स्वप्न बघून 25 वर्ष सशस्त्र संघर्ष केला, तर ह्या लोकांनी आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे बनवलेलं संविधान आहे आणि त्या संविधानावर चालणारी लोकशाही आहे, लोकशाहीच्या माध्यमातून काय प्रगती झालेली आहे ते म्हणजे राजकीय असेल, सामाजिक असेल, औद्योगिक असेल, सांस्कृतिक असेल, अशा वेगवेगळ्या प्रगती गेल्या 75 वर्षात आपण ज्या अचीव केलेल्या आहेत तर त्याचाही यांना एक अनुभव आला असेल किंवा लोकशाही कसं काम चालतं. आणि हे विश्व पाहिल्यानंतर त्यांना निश्चित लक्षात येईल की बाबा आपण वाट चुकलो होतो आणि आपण आता योग्य वाटेवर आलेलो आहे. हा एक मूळ उद्देश होता की त्यांना एक्सपोजर दिलं, कारण त्यांना बाहेरचं विश्वच माहीत नाही. एकदा या विश्वाची ओळख झाली तर निश्चित त्यांच्यामध्ये मोठं परिवर्तन होईल. यांना कुठे कुठे फिरवण्यात आलं, काय काय दाखवण्यात आलं? आत्ता प्रथम स्टेजमध्ये आपण त्यांना प्रामुख्यानं आपल्या विदर्भाचे आणि मराठवाड्याचे जे मुख्य स्थळं आहेत, पर्यटन स्थळं आहेत, त्यामध्ये आपलं दीक्षाभूमी आहे, शेगाव आहे, दौलताबाद आहे, अजंता एलोरा आहे आणि काही औद्योगिक ठिकाणंही दाखवण्यात आली की जेणेकरून त्यांना म्हणजे समजून आलं पाहिजे की उद्योगांचा कसा विकास होतो आहे. त्यांना ट्रेननी प्रवास करता आला. बऱ्याच लोकांनी प्रथमच रेल्वेने प्रवास केला होता. तर एक ओव्हरऑल त्यांचं म्हणजे मनामध्ये एक नवीन विश्व पाहून की एक सर्व जे आपण निर्णय घेतला तो योग्यच निर्णय घेतला, म्हणजे आत्मसमर्पण करण्याचा हे बिंबवण्याचा आपला प्रयत्न आहे. त्यांची काय प्रतिक्रिया होती जेव्हा ते महाराष्ट्र दर्शन करून आले? पहिल्यांदा कोणी ट्रेनमध्ये बसलं असेल किंवा पहिल्यांदा ते कोणी लेण्या बघितल्या किंवा शेगावसारखं एक धार्मिक स्थळ आहे जिथे एक वेगळं मॅनेजमेंट सामान्य लोक बघतात तेच ठिकाण बघितलं, त्यांचा काय अनुभव होता? जे ज्युनियर लेवलचे जे कॅडर होते ते तर खूप आनंदित आहेत, ते कारण ते अगदी सर्वसामान्य यातून होते, त्यामुळे त्यांना फार एक नवीन हे होतं. पण जे वरिष्ठ कॅडर आहेत त्यांनीही खूप म्हणजे आनंद व्यक्त केला आणि त्यांनाही एक हे वाटलं की बाबा नाही, आपण निश्चितच जे निर्णय घेतलेला आहे योग्य निर्णय घेतलेला आहे आणि हे जे मुख्य प्रवाह आहे या मुख्य प्रवाहात आता सामील होऊन आपण जी काय आर्थिक प्रगती, उन्नती जे समाजासाठी करायचे, ज्यासाठी आपण तिकडेही लढलो, पण हा मार्ग जो चांगला मार्ग आहे आणि निश्चितच त्यामुळे त्यांना प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळालेली आहे. त्यांनी सर्वांनी आत्मसमर्पण तर केलेलं आहे. आता पुढे काय, म्हणजे हा एक प्रश्न त्यांच्या पुढे पण असेल आणि आपल्या पुढे असेल. तर या माओवाद्यांचं जे आधी जंगलामध्ये राहत होते आणि आता आपल्याकडे आहे, तर यांचं पुढे पुनर्वसन कसं केलं जाईल? कोणकोणत्या योजनेच्या माध्यमातून यांचं पुनर्वसन करण्याचं नियोजन आहे? आपल्याला माहीत असेल की केंद्र आणि राज्य शासनाचे एक चांगली सर्वसमावेशक अशी आत्मसमर्पण योजना आहे. त्या योजनेअंतर्गतच या लोकांनी समर्पण केलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने केंद्र आणि राज्य सरकारचा यांच्यासाठी एक रिहॅबिलिटेशन प्लॅन पण इम्प्लिमेंट करण्याचं चालू आहे, जो पुढे 4-5 वर्ष चालेल. मग त्यासाठी केंद्र सरकारही खूप ॲक्टिव्ह आहे. अलीकडे आपण पाहिलं असेल राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक यांनी गडचिरोलीचा दौरा केला आणि त्यामध्ये या गोष्टींची चर्चा झालेली आहे की त्यांचं बाबा आर्थिक, सामाजिक कसं रिहॅबिलिटेशन केलं जाईल. आपण पाहिलं असेल आपल्याकडे एक नवजीवन नगर म्हणून वसाहत गडचिरोलीमध्ये आहे, जी आत्मसमर्पित माओवाद्यांची देशातली पहिली वसाहत आहे. तर त्या ठिकाणी जवळपास 150च्या वर
आत्मसमर्पित माओवाद्यांना आपण घराचे म्हणजे भूखंड दिलेले आहे, तिथं घरकुल बांधलेलं आहे आणि तिथं त्यांचं आता एक सुरळीत जीवन सुरू झालेलं आहे. परत उद्योगासाठी आपण पाहिलं असेल की बऱ्याचशा ह्यांचं म्हणजे खूप छोट्या अपेक्षा असतात. त्यांना छोटे उपक्रम कुठंतरी म्हणजे मजुरी करणं किंवा छोटं काम करणं ह्यातच इंटरेस्ट त्यांना असतो. पण तरीसुद्धा आता जे औद्योगिकरण होतं आहे गडचिरोलीमध्ये, तर जवळपास 100च्या आसपास माओवादी आत्मसमर्पित माओवाद्यांनी लॉयड मेटल जी कंपनी आहे, मायनिंग कंपनी, त्या ठिकाणी जॉईन केलेलं आहे. आणि बरेचसे लोक त्यांच्या गावी इच्छुक जायला आहे, ज्यात त्यांची शेती आहे, तर त्या ठिकाणी आपण त्यांना पाठवतो आहे. कारण आता सुरक्षेचं सिच्युएशन इम्प्रूव्ह झालेलं आहे. मग काही लोकांनी सेल्फ हेल्प ग्रुप बनवलेले आहेत. त्यामध्ये आपण पाहिलं असेल फिनाईल बनवण्याचा एक मोठा प्रोजेक्ट गेले 4 वर्ष चालू आहे. आणि वरिष्ठ जे कॅडर आहेत त्यांनाही आपण काही NGO, सेल्फ हेल्प ग्रुप, त्यांच्या ज्या काही इच्छा आहेत, कुणाला इंटिरियरमध्ये जाऊन ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पेसाचं जे अवेअरनेस निर्माण करायचं आहे, किंवा काही लोकांना अजूनही मुख्य रोजगार क्षेत्रात कसं त्यांचे जे समर्थक होते किंवा जे त्यांचे जे अफेक्टेड पार्टीज आहेत त्यांनाही कसं अजून एम्प्लॉयमेंट देता येईल, याच्यासाठीही आपण त्यांना सपोर्ट करतो. भूपतीसारखे जे मोठे नेते होते त्यांचा एक प्रश्न आहे की त्यांना पुढे त्यांचं काय करायचं. म्हणजे शेवटी ते एक बौद्धिक कॅडर आलेलं होतं, तर त्यांच्यासाठी काही वेगळी योजना नाही. त्यांच्याबरोबर आपला समन्वय आणि संवाद चालू आहे. आणि आत्ता त्यांनी आपलं जे गोंडवाना विद्यापीठ आहे त्या ठिकाणी त्यांनी व्हिजिटिंग एक फॅकल्टी म्हणून इच्छा व्यक्त केली होती. तसं आमचं गोंडवाना विद्यापीठाच्या बरोबर बोलणंही झालेलं आहे. आणि बाकी ते अजूनही म्हणजे काय म्हणतात त्याला, एक संक्रमणाचा काळ आहे. त्यामुळं जोपर्यंत हळूहळू ह्या इकडच्या गोष्टींना ते एक्सपोज होत राहतील, तसं तसं त्यांच्या एक फ्युचर विजन तयार होईल. पण मला वाटतं की आपण त्यांना हे जे आत्मसमर्पित जे माओवादी आहेत, जे जवळपास खूप मोठ्या संख्येने, तर त्यांच्याबरोबर जे त्यांचे जे इश्यूज आहेत त्याच्याशी समन्वय करण्यासाठी त्यांचा मोठा आपल्याला उपयोग होतो आहे. कारण ते लोक त्यांच्याशी निर्भयपणे बोलतात आणि ते मग भूपती आहेत ते आपल्याकडं त्या समस्या मांडतात. हे मध्ये ज्यावेळेस पोलीस महासंचालक आणि मुख्य सचिव आले त्यावेळेसही त्यांनी त्या एक विशेष कार्यक्रम झाला, त्यामध्ये त्यांनी समस्या मांडल्या. त्यामुळे मला त्याचे तिकडं जे लिडरशिप करत होते इथंही तेच ते करतायत आणि त्यांच्या माध्यमातून आपण त्यांचं चांगलं रिहॅबिलिटेशन करू. शेवटला प्रश्न, हा महाराष्ट्र दर्शनचा दौरा किंवा ही पाहणी झाल्यानंतर आणखी काही इच्छा व्यक्त केली का, आणखी काही बघायचं आहे किंवा इतरांनी काही इच्छा व्यक्त केली का? नाही, एवढं. तर आपण बघू शकतो की खरं तर पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असं झालं की जे आत्मसमर्पित नक्षलवादी होते त्यांचा एक महाराष्ट्र दर्शनचा दौरा आयोजित करण्यात आला होता. खरं तर महाराष्ट्र पोलिसांनी हा दौरा आयोजित केला आणि कुठेतरी या माजी माओवाद्यांना महाराष्ट्राची सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय ओळख व्हावी, हा या पाठीमागचा उद्देश होता. कॅमेरामॅन अतुल रेडेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर.